आयुरा मागोवा घेण्यासाठी अधिराज आता शहरभर फिरत शोधत होता आणि लवकरच त्याचा राग, काळजी आणि हक्क सर्व एकदम तिच्यासमोर येणार होता. येथून पुढे आयुष सकाळपासून शांतच होता. तो सध्या तरी काहीच करू शकत नव्हता हे त्याला माहीत होतं. त्याला लवकरात लवकर बरं व्हायचं होतं. आयुराच्या आठवणीने त्याचं मन खिन्न होत होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू साठत होते. तो आयुरासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. नाश्ता पण त्याने अवनीने जबरदस्ती केली म्हणून केला होता. आता त्याच्यासोबत निधी थांबली होती. निधी, माझी आई कशी असेल ग? मला ती सुखरूप हवी आहे माझ्यासमोर. त्या अधिराजला मी सोडणार नाही. त्याला काय वाटलं, तो CEO आहे, पैसा आहे त्याच्याकडे, म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणूस त्याचं काही करू शकत नाही. त्याला माहीत नाही त्याने वाघाच्या जबड्यात हात घालायची हिंमत केली आहे. मी माझ्या आयुराला शोधूनच राहणार आणि त्याला त्याच्या प्रत्येक कृत्याची शिक्षा देणार. आयुषला अधिराजचा खूप राग येत होता. सध्या त्याचा पाय काम करू शकत नव्हता. हाताला जखम होती. अशा अवस्थेत तो स्वतःला खूप हतबल समजत होता. असा एक क्षण नव्हता की त्याला आयुराची आठवण आली नाही. त्याला माहीत होतं आपली आयुरा काही मुळूमुळू रडत बसणारी नाही. समोरच्याने एक दिली तर 2 ठेवून येणारी आहे. त्यामुळे ती स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. समोर 4 माणसं आली तरी ती घाबरणारी नव्हती. पण तिथे ती कोणत्या परिस्थितीत असेल काय माहीत. अधिराज घातकी आहे. तो जर आपल्याला इतकी इजा पोचवू शकतो तर आयुराला काय करेल? ह्या विचारानेच त्याचं मन अस्वस्थ झालं. आयुष दादा, वहिनी काही शांत बसणारी नाही. ती बरोबर आपलं संरक्षण करेल. तोपर्यंत आपण तिला शोधून काढूच. ती सुखरूप असेल. तू लवकर बरा हो. निधी तिला आपल्या बोलण्यातून धीर देत होती. मी ना थोडं चालायचा प्रयत्न करतो. आयुषला कधी एकदा इथून बाहेर पडतो आपण आणि आयुराचा शोध घेतो असं झालं होतं. दादा, डॉक्टर काय म्हणाले? निदान पुढचे काही दिवस तरी तू त्या पायावर भार देऊ शकत नाही. खूप घाई करू नकोस. निदान तू डॉक्टरांचं मत तरी विचार, निधी म्हणाले. निधी, तू मला मदत कर. डॉक्टर मला लवकर उठायला सांगणार नाहीत, पण मला लवकर उभं राहायचं आहे. आयुष उठायची आणि खाली उतरायची घाई करत म्हणाला. दादा. निधी लगेच उठून त्याच्याकडे बेडकडे धावली. तिने त्याला हात दिला आणि अलगद खाली घेतलं. त्याने एका पायावर जोर देत हळूहळू पाऊल टाकायचा प्रयत्न केला. निधीने त्याला आधार दिला. त्याची प्रचंड जिद्द होती म्हणून तो निधीसोबत अगदी हट्टाने थोडं चालला. त्याला आता एक प्रकारे आत्मविश्वास मिळाला होता. तो पुन्हा बेडवर जाऊन बसला. जेवण झाल्यावर पुन्हा चालायची प्रॅक्टिस करू. म्हणजे हातात कुबडी घेऊन मी चालू शकेन असं मला वाटतं, आयुष म्हणाला. त्याने आता मनाशी पक्क केलं होतं आपण लवकर बरं व्हायचं आपल्या आयुसाठी. हो दादा, मी तुला मदत करेन. निधीलाही त्याला आधाराने चालताना बघून हुरूप आला होता. आयुष चालू शकतो हे बघूनच ती खुश झाली होती. इकडे सुमित धावतच देवेशकडे आला. देवेशने दिलेल्या नंबरचं लोकेशन एका फार्म हाऊसवर दाखवत होतं. तसेच त्या नंबरचे डिटेल्स काही मिळत नव्हते कारण तो एक प्रायव्हेट नंबर होता. सर, हा नंबर एक प्रायव्हेट नंबर आहे आणि फार्म हाऊसचं लोकेशन दाखवत आहे. हे अधिराजचंच फार्म हाऊस असावं आणि नंबर प्रायव्हेट आहे म्हणजे खात्री आहे हा त्याचाच नंबर असावा, सुमितने अंदाज वर्तवत सांगितलं. देवेश सुमितचं बोलणं ऐकून उडालाच. काय? आयुरा बहिणीने आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता? सुमित, चल लगेच गाडी काढ.
त्या लोकेशनला जाऊ बघू. देवेशने हातातलं सगळं काम बाजूला टाकून दिलं आणि बाहेरच्या दिशेने धावला. मनात कसं तरी झालं. आपण खूप मोठी चूक केली असं त्याला मनातून वाटू लागलं. त्याने फोन काढून अवनीला फोन केला. वहिनी, तुम्हाला केव्हा या नंबरवरून कॉल आलेला? त्याने अवनीला विचारलं. भाऊजी, मला काल आलेला कॉल, पण मी वेळ बघितला नाही, कारण घाईत मी माझा मोबाईल काढलाच नाही, बघितलाच नाही. रात्री झोपताना बघितला फोन, अवनीने सांगितलं. मला जरा केव्हा आला होता कॉल या नंबरवरून हे सांगा ना, देवेशने अवनीला सांगितलं. चला सर, आपल्यासोबत अजून 2 टीम घेतल्या आहेत मी, आपल्या मागून येतील तिथे, सुमितने सांगितलं. तसा देवेश बोलता बोलताच लगेच गाडीत बसला. अवनीने कॉल चेक करून सांगितलं. भाऊजी, काल दुपारचा कॉल आहे, अवनी म्हणाली. तसा देवेश अजून अस्वस्थ झाला. वहिनी, हा नंबर खूप महत्त्वाचा होता. तुम्ही मला द्वायला उशीर केला आणि मी त्याची चौकशी करायला, कारण हा कॉल आयरा वहिनींनी केला होता वाटतं. देवेश एकदम हताश होत म्हणाला. खरंच भाऊजी? मी पण लवकर बघितला नाही तो नंबर. यावरून मला मिस कॉल होता आणि घाईत मी बघितलाच नाही. तिच्याही आवाजात कमलीची अस्वस्थता जाणवत होती. तिलाही अपराधी वाटत होतं. आयरोला काही नको हो, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अवनी अगदी रडक्या आवाजात म्हणाली. वहिनी, वाईट वाटून नका घेऊ, आपण त्यांना शोधू. त्यांनी त्यांचे प्रयत्न केले, आपण आपले प्रयत्न सोडूया नको. देवेश अवनीला धीर देत म्हणाला. मिळू दे आविरा, मी देवाकडे एवढीच प्रार्थना करते, ती सुखरूप असू दे. अवनीला आता जास्तच काळजी वाटत होती आयुराची. आम्ही आता नंबरच्या लोकेशनला जायला निघालो आहोत. मी नंतर करतो फोन तुम्हाला, तिथे जाऊनच काय ते कळेल, देवेश म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. अवनी बिचारी डोक्याला हातच लावून बसली होती. तिचं जेवण करताना लक्षच लागेना, पण काय करणार, तिला डब्बा घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. ती कशीबशी जेवण करत होती. कोणाकडे मन मोकळंसुद्धा करायला नको होतं. माधवी आणि माधव यांच्या पुढ्यात हसतच जावं लागत होतं, जेणेकरून त्यांना काही शंका येणार नाही. सर, आपण त्यांना शोधण्यासाठी एवढी धडपड करत होतो ना, तुम्ही स्वतःला दोषी नका समजू. आपण जाऊ तिथे, आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल, सुमितने देवेशला समजावलं. पण या नंबरकडे आपण दुर्लक्ष केलं, ह्याचंच देवेशला वाईट वाटलं. दुपारपर्यंत आपल्याला विसर पडला, ह्याचं वाईट वाटलं. म्हणजे जी गोष्ट अशी समोर होती तिलाच आपण लांब जाऊन शोधत होतो. क्षणभर देवेशला वाटलं, गाडी हळू चालते की काय. आयुष्यात पहिल्यांदा असा पॉईंट मिस केला होता त्याने, नाहीतर प्रत्येक गोष्टीवर बारकाईने अभ्यास करणारा होता देवेश. आज त्याने असा महत्त्वाचा दुवा मिस केला होता. काही वेळातच ते सर्वजण फार्म हाऊसवर पोहोचले. फार्म हाऊसला सगळ्या बाजूने वेढा घातला. हातात बंदुका घेऊनच देवेश आणि त्यांचे जोडीदार हळूहळू पुढे आले. स्वतःच्या नाकाला रुमाल बांधत त्याने आतमध्ये एक बेशुद्ध करणारा बॉल फेकला, जो आत जाऊन फुटला. त्यामुळे आतले बरेचसे लोक बेशुद्ध झाले. तसे एक एक टीम आत आली. 1-2 मेड शुद्धीत होत्या, त्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली. त्यांना थोडा धाक दाखवल्यावर त्या बोलू लागल्या. घरात सगळीकडे शोध चालू केला. सर, त्या मॅडमची ओढणी आहे. एका मेडने स्वतः पुढे येऊन ती देवेशला दिली. तेव्हा मात्र पक्की खात्री झाली, आयुरा इथेच होती. सर, एक मॅडम आल्या होत्या, ते काल रात्रीच इथून पळून गेले आहेत.
आमचे सर त्यांना शोधायला गेले आहेत, त्या मेडने सांगितलं. देवेशने त्यांना काही हानी पोचवली नाही. ठीक आहे, तुम्ही चांगलं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, सुमित म्हणाला आणि ते तिथून लगेचच निघाले. इकडे देवेशच्या टीमने CCTV फुटेज कॉपी करून घेतले होते. सुमित, आपली 2 माणसं इथेच आसपास असू दे, फक्त कोणाला कळता कामा नये, देवेशने सांगितलं. तसं 2 माणसं लगेच खाली उतरली आणि आपली जागा पकडून थांबली. ते सर्व ऑफिसला पोहोचले. तिथे CCTV फुटेज चेक केले. तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. आयुरा बहिणींशी अधिराजने काहीच गैर केलं नाही. ते मुक्तपणे वावरताना दिसत आहे, सुमित म्हणाला. हो, तरीही त्यांनी तिथून निघायचा प्रयत्न केला. म्हणजे काहीतरी त्यांना डाऊट आल्याशिवाय असं त्या करणार नाहीत. प्रचंड हुशार आहेत त्या. देवेश आयुराला 1-2दा भेटला होता, त्यामुळे त्याला माहीत होतं. ओके, मग आता आपण काय करायचं? आयुरा वहिनी नक्की कुठे असतील? सुमितने विचारलं. मलाही काही अंदाज येत नाही. अधिराज ऑफिसला गेला आहे असं मला आत्ताच कळलं. पण तो तर आयुरा वहिनींना शोधत होता ना, देवेश म्हणाला. त्याला सापडले असतील का वहिनी? पण मग आपल्या खबऱ्याने अजून का नाही सांगितली खबर? सुमित आपला फोन चेक करत म्हणाला. कारण अधिराजच्या घरापासून कंपनीपर्यंत सगळीकडे त्यांनी माणसं पसरवली होती, पण कुठूनच कोणाचाच मेसेज नव्हता. अधिराजचे वडील सुद्धा आहेत ऑफिसला. हा बघ, दुसरा मेसेज आला आहे. कदाचित तो आपल्या वडिलांना घाबरत असावा, म्हणून आयुराचा स्वतः शोध घ्यायचा थांबून तो ऑफिसला पोचला असावा. पण त्याची माणसं शोधत असतील, देवेशने अंदाज वर्तवला. आयुराला लागल्यामुळे ती हॉस्पिटलला गेली होती हे देवेशला आणि त्याच्या टीमला समजलं नव्हतं, कारण ती तिथून पळून गेली होती एवढंच त्यांना सांगितलं होतं तिथल्या मेडने. अधिराजने ऑफिसला गेल्यावर फोन करून गाडला आयुराने आणलेली गाडी गॅरेजला टाकायला सांगितली. त्याचा कामात मुळीच लक्ष नव्हतं आज, पण डॅडच्या धमकीपुढे त्याचं काही चालत नव्हतं. राकेश, कम टू माय केबिन, त्याने रागातच सांगितलं. तसा राकेश घाबरून केबिनमध्ये आला. डॅडला कसं कळलं? अधिराजने रागानेच विचारलं. सर, ते मला माहीत नाही, राकेशने सांगितलं. सध्या डॅड कुठे आहे? अधिराजने पुन्हा विचारलं. सर, ते विलामध्येच आहे, राकेशने सांगितलं. कारण त्यांच्यावर पाळत ठेवत असलेली माणसं सध्या त्याला रिपोर्टिंग करत होती. म्हणजे विलामध्ये बसून सगळी सूत्र हलवणंच चालू होतं त्यांचं. इतके दिवस शांत बसून होते, आत्ताच काय मध्येच झालं त्यांना? आयुराशी काय संबंध? मला तरी अजूनपर्यंत काही आठवत नाही. मी तर तिला पहिल्यांदा आयुष्य घरीच भेटलो होतो. मग डॅड का तिला माझ्यापासून लांब करत आहेत? अधिराज मोठ्यानेच बोलत होता. समोर राकेश होता, पण स्वतःलाच प्रश्न विचारल्यासारखा बोलत होता तो. सर, अजून एक. मोठे सर म्हणाले, नोकराची मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात नको. म्हणजे याआधी आपल्या कंपनीत आयुराचे वडील कामाला होते असते. मी एकदा सर्व चेक करतो, काही धागेदोरे मिळतात का ते बघतो. राकेशने स्वतःच सांगून टाकलं. व्हॉट? नोकराची मुलगी म्हणाले? म्हणजे ते तिला आधीपासूनच ओळखत आहेत? अधिराजला हा धक्काच बसला होता. आपण आयुराला ओळखत होतो, पण त्याला कधी आयुरा नावाचं आपल्या आयुष्यात कोणी याआधी आल्याचं आठवतच नव्हतं.
सर, मोठ्या सरांची माणसं आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार. त्यांना कळलं की तुम्ही आयुरा मॅडमना किडनॅप केलं, तेव्हाच ते सतर्क झाले असतील. जेव्हा मॅडम बाहेर पडल्या तेव्हा त्यांना चान्सच भेटला तुमच्यापासून मॅडमला लांब करायचा. राकेशने सुचवलं. कारण नेमकं काय झालं होतं हे त्यालाही माहीत नव्हतं. मला हे ते काही माहीत नाही राकेश. मला आयुरा सही सलामत समोर पाहिजे माझ्या. तू शोध सगळं. तिचा पास्ट काय आहे मलाही कळू दे, अधिराज म्हणाला. बोलण्यात सुद्धा अस्वस्थपणा दिसत होता. रात्री तो थोडा काय रिलॅक्स झाला. ती नजरेआड झाली होती. थोडा जरी सावध असता तर तिला अडवलं असतं त्याने. सर, आपले लोक शोधत आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॉल करत आहेत. जिथे शक्यता वाटत आहे तिथे तिथे त्यांचा फोटो पाठवून दिलेला आहे. मॅडम लवकरच सापडतील आपल्याला. काही होणार नाही. राकेशने अधिराजला धीर दिला. एरवी राकेशला आवडत नसलं तरी आयुराला काही व्हावं असं तर कधी त्याला वाटलं नाही. फक्त अधिराज तिच्या मागे लागलेला म्हणून राग यायचा. ओके, तू जा. मला थोडा वेळ एकटं राहू दे, अधिराजने राकेशला सांगितलं आणि डोळे मिटले. त्याच्या डोळ्यासमोर आयुरा आली. तिचं आपलं नातं आधीचं काय आहे, म्हणूनच ही ओढ आपल्याला लागली आहे का? तो मनाशीच विचार करत होता. आपल्या लहानपणी असा कोणता चेहरा डोळ्यासमोर येतो का ते पाहत होता. पण त्याला लहानपणीचं जास्त काही आठवत नव्हतं. किती वेळ निघून गेला यार हे कळलंही नव्हतं त्याला. जेव्हा लंच घेऊन कोणीतरी आलं तेव्हा त्याने डोळे उघडले. कारण त्याने स्वतःहून आज लंच मागवला नव्हता. तरीही एक मेड लंच घेऊन आली. त्याने घड्याळात बघितलं. 3 वाजले होते. सर, तुमच्यासाठी लंच, तिने घाबरलेल्या आवाजात सांगितलं. कोणी सांगितलं तुला लंच आणायला? अधिराजने विचारलं की मागून व्हीलचेअरचा आवाज आला. मी सांगितलं. हा आवाज एकदम करारी होता. डॅड? त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. हां, बापच आहे तुझा मी तुझ्यावर जबाबदारी टाकू निर्धास्त काय झालो. तू कंपनीचा लॉस करायला निघालायस, तेही एका सामान्य लग्न झालेल्या बाईसाठी. एवढा कधी रे बिघडलास? एवढे मी संस्कार वाईट केले होते का तुझ्यावर? तेव्हाच तुझे कान का नाही पिळले असा प्रश्न पडलाय मला. वाटलं तरुण रक्त आहे, थोडे दिवस असतात मजेचे, करू दे थोडी मज्जा. पण तू तर कामधंदा सोडून देवदास बनून फिरतोस. यासाठी तुला मोठा केला का मी? आज एवढी कंपनी मोठी केली, भारतीच्या मागे तुला सांभाळलं. काय चूक झाली माझी? भैरव डोळ्यात अश्रू आणत म्हणाले. अधिराज त्यांना शांतपणे बघत होता. खरंच हे अश्रू खरं आहेत का की दिखावा आहे हे त्यालाही कळत नव्हतं. पुढ्यात आलेलं जेवण बघून त्याचीही भूक चाळवली. कारण सकाळपासून त्याने नाश्ताही केला नव्हता. त्याने मेडला जायला सांगितलं आणि सरळ जेवायला सुरुवात केली. त्याला सध्या तरी त्याच्या डॅडला काही विचारायचं नव्हतं. शांतपणे आयुराला शोधून तिला आपल्या जवळ ठेवायचं होतं. जर तिला आपण आधीपासून ओळखत असू तर. मी शोधून काढेन सर्व, तो मनाशी ठरवत शांतपणे जेवत होता. त्याचा थंडपणा बघून मात्र भैरवना प्रश्न पडला. नेमकं काय चालू आहे याच्या मनात? तुम्हाला काय वाटतं? काय असेल संबंध आयुराचा अधिराजशी? आयुराला खरंच अधिराज ओळखत असेल का? भैरव असं का म्हणाला? तो का लांब ठेवतो आहे आयुराला अधिराजपासून? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे.
धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.